जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, एस-बी-आय परीक्षा तुम्ही पास झालात आणि तुम्हाला आता जॉइनिंग करायची आहे. तर मग जॉइनिंग झाल्यानंतर किंवा जॉइनिंगसाठी कुठली फी लागते का? किंवा एस-बी-आय फ्रीमध्ये आहे का? काही पालकांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत. तर त्यासाठी आपण जाणून घेऊयात, की नेमके चार्जेस किती लागतात. एस-बी-आय हे काही मोफत नाहीये. एस-बी-आय ही महाराष्ट्र शासनाने चालवलेली संस्था जरी असली, तरी ती विद्यार्थ्यांकडून त्या ठिकाणी फीस घेत असते. तर मग फीस थोड्याफार प्रमाणात कमी होते. परंतु ही फीस त्या ठिकाणी घेतली जाते. आपण जर विचार केला तर ₹3000 प्रति महिना साधारणतः जर बघितलं ₹3000 प्रति महिना त्या ठिकाणी घेतले जातात आणि 6 महिन्याचे त्या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये पेमेंट घेतलं जातं एकाच वेळेस. आणि तुम्ही तुम्ही समजा सोडून गेले तर तुम्हाला ते पेमेंट मिळतं का? तर ते पेमेंट कुठलंही तुम्हाला रिटर्न मिळत नाही. म्हणजे एस-बी-आयची स्टेप्स बघा, की तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला. त्यानंतर तुम्ही पेपर दिला. पेपर दिल्यानंतर तुम्ही काय केलं, की तुम्ही मेडिकल क्लिअर केलं. मेडिकल क्लिअर केल्यानंतर तुम्ही मेरिटमध्ये आलात. मेरिटमध्ये आल्यानंतर तुम्हाला कॉल येईल त्यांचा, की तुम्हाला एस-बी-आय जॉइन करायचं आहे का? ज्या दिवशी तुम्हाला जॉइन करायचं आहे, त्या दिवशी तुम्हाला तो डी-डी त्या ठिकाणी काढावा लागेल आणि ₹3000 प्रति महिना. आता तो कदाचित भविष्यातील जे येणारे एस-बी-आयचे कोर्स आहेत, त्यात त्यात वाढवू शकतात. आणि त्या ठिकाणी ₹3000 प्रति महिना या पद्धतीने तुम्हाला भरावं लागतं. सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे ते तुम्हाला ₹3000 द्यावं लागतं आणि जे कॅन्डिडेट एस-सी आणि एस-टी असतील त्यांच्यासाठी ₹1500 सिक्युरिटी डिपॉझिट आहे. आणि जर समजा सिक्युरिटी डिपॉझिट आता तुम्ही म्हणाल, की "सर हे डिपॉझिट होतं, हे मला रिटर्न मिळेल का?" हो, तुला रिटर्न नक्कीच मिळेल. कधी? जर तुझ्या पूर्ण लाईफमध्ये तू जर डिफेन्स जॉइन केलं, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअर फोर्समध्ये कुठलीही पोस्ट जॉइन केली, तर तुम्ही तुम्ही जे ₹3000 भरलेले आहे ते तुम्हाला वापस मिळू शकतात. आता याच्या व्यतिरिक्त काय लागतं हो? याच्या व्यतिरिक्त कॉलेजची फीज लागते. कॉलेजची फीज म्हणजे 11वी-12वीचे कॉलेज जे असेल, ज्या ठिकाणी एस-बी-आयने टाय अप केलेलं असतं, त्या कॉलेजची त्या ठिकाणी तुम्हाला फीज लागते. आणि फी ही वेळेवरतीच द्यावी लागते. काही जी अमाउंट आहे, काही अमाउंट आहे विद्यार्थ्यांना लागते, की जसे की किटसाठी, जसे की शूजसाठी, अ, ट्रेनिंग व्हिजिटसाठी किंवा ट्रेनिंग एड्ससाठी किंवा बार्बरची, कटिंगची चार्जेस, वॉशर, क्लॉथ म्हणजे धुवायचे असतील तर त्यासाठी जे चार्जेस लागतात, स्टेशनरी लागते, ते सध्या तुम्हाला लागणारच आहे. मग या ठिकाणी अजून विचार केला तर पेनल्टी आहे का? तर हो, पेनल्टी पण त्या ठिकाणी तुम्हाला लागू शकते. आणि एकदा तुम्ही फीस भरली, तर ती कुठल्याही प्रकारे तुम्हाला रिफंड मिळत नाही. हे जे आहे ना लीगल लिहूनच घेतलं जातं. तुम्ही कुठल्याही प्रकारे फीस ती रिटर्न घेऊ शकत नाही. आणि त्यांनी जो मेसेज दिलेला आहे, की विद्यार्थी काही टर्म्स एंड कंडिशन आहेत, की समजा विद्यार्थी किती दिवस अब्सेंट राहिला, म्हणजे असं समजा, की साधारणतः 56 दिवस 56 डेज जर फिजिकली अनफिट असेल अ, किंवा इल असेल आणि डेली रूटीनचं डेली शेड्यूल त्या ठिकाणी फॉलो करत नसेल, तर त्याला बाहेर काढू शकतात किंवा एस-बी-आयमधून काढून टाकू शकतात. आणि मेडिकली समजा अनफिट झाला किंवा गावाकडे गेला, पडला, स्पायनल कॉर्डला काही झालं किंवा डोळ्यांना काही झालं, कुठल्याही प्रकारची इंजुरी झाली, अ, कुठलं पण फॉल्स इन्फॉर्मेशन किंवा चुकीची माहिती दिली तुम्ही, की मी आजारी आहे किंवा काही पण इश्यू आहे, मी नाही येऊ शकत. रॅगिंगच्या केसमध्ये तुम्ही सापडलात, हॉस्टेलमध्ये चुकीचं वर्तन केलं किंवा सीनियरसोबत चुकीचं वर्तन केलं, किंवा आपण एक म्हणू शकतो की मिनिमम 60% 60% मार्क्स प्रत्येक सेमिस्टरला जर तुम्हाला मिळाले नाही आणि तुम्ही असंच म्हणजे चुकीचं वागत गेले, टेस्ट सीरीजमध्ये ॲब्सेंट राहिलात, म्हणजे बोर्डिंग कंटिन्युअसली चेंज हे केलं किंवा काही काही कुठल्याही प्रकारचं चुकीचं वर्तन केलं, तर त्या ठिकाणी रिस्ट्रिक्टेड काढून टाकू शकतात. जे डायरेक्टर आहेत एस-बी-आयचे ते त्या ठिकाणी तुम्हाला बाहेर काढून टाकू शकतात. मित्रांनो, एस-बी-आयची परीक्षा जेवढी सोपी आहे, त्याच पद्धतीने 1-2 मिथ असे पालकांच्या मनामध्ये आहेत, की एस-बी-आय फ्रीमध्ये आहे. तर एस-बी-आय फ्रीमध्ये नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, एस-बी-आय फ्रीमध्ये नाही. त्याला चार्जेस आहेत. मी परत सांगतो, त्याला चार्जेस आहेत. फक्त बेनिफिट एवढाच आहे, तुमच्यासोबत येणारे जे मुलांमधले जे 60 मुलं असतील ना, ते सगळे चांगली मुलं, चांगल्या घरातले असतील आणि
ज्या मुली असतील 30 गर्ल्स GSPIमध्ये, त्या गर्ल्ससुद्धा त्या ठिकाणी एकदम बेस्ट असतील किंवा हुशार असतील आणि त्यामुळे रिझल्ट येण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी नक्कीच 10वी नंतर SPI किंवा GSPIचं ऑप्शन नक्कीच त्या ठिकाणी निवडावं. आणि अधिक माहितीसाठी किंवा ज्यांना कोणाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्यांनी द सक्सेस अकॅडमी नाशिकसोबत संपर्क साधावा. जय हिंद.